अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातली मोठी बातमी आहे। अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। 14 जून 2020 रोजी वांद्र्यातल्या घरी सुशांत सिंग राजपूत मृतावस्थेत आढळला होता। प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण वाटत असलं तरी नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। सीबीआयच्या अंतिम अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण हे आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलंय। तर याच प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळालाय। सुशांतच्या मृत्यू प्रकरणी वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे। सोबतच इतर आरोपींनाही दिलासा मिळालाय। सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणतंही कटकारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केलाय। 2020 पासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेलं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणात आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि सुशांत सिंग राजपूतची त्याचा मृत्यू ही हत्या नाही तर आत्महत्याच आहे यावर या क्लोजर रिपोर्टमधून शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर संशय घेतला जात होता, ज्यांना संशयाच्या आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात होतं, अशा सगळ्यांनाच एक प्रकारे क्लीन चिट मिळालेली आहे आणि रिया चक्रवर्ती हे त्यातलं एक प्रमुख नाव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।